आदित्य ठाकरे सुद्धा आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13वा स्मृतिदिन आणि त्यानिमित्तानं स्मृतिस्थळावर येत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आता आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेत। थेट जाऊयात दिनेश यांच्याकडे। दिनेश, बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन, त्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पूर्ण ठाकरे कुटुंब हे शिवाजी पार्क येथील शक्तीस्थळावर पोहोचलेलं आहे। खरं तर आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन हा संपूर्ण ठाकरे कुटुंब असेल किंवा शिवसेना परिवारासाठी अत्यंत भावनिक असा दिवस आहे। 13वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक, शिवसेना नेते, पदाधिकारी असे शिवाजी पार्क येथील शक्तीस्थळावर येत असतात। त्याचाच हा भाग आहे की उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत शक्तीस्थळावर पोहोचलेले आहेत आणि आता चाफ्याचा पुष्पहार अर्पण करून ते बाळासाहेबांना अभिवादन करतील। शिवसेना नेत्यांशी संवाद साधताहेत, शिवसैनिकांशी संवाद साधताहेत। अगदी काही मिनिटांपूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही स्मृतिस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं। प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फार काळ इथे थांबले नाही, ते इथून निघाले। पण आता आपल्याला ही थेट दृश्य पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे चाफ्याची पुष्प अर्पण करून, चाफ्याचा पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन करतायत। अत्यंत भावनिक असा क्षण संपूर्ण ठाकरे आणि शिवसेना परिवारासाठी। उद्धव ठाकरे आलेले आहेत कुटुंबासमवेत। 11:30 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही इथे येणार आहेत। या निमित्तानं निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकदा आपल्याला एकत्र पाहायला मिळतील। पण संपूर्ण ठाकरे आणि शिवसेना परिवारासाठी हा अत्यंत भावनिक असा क्षण आहे। बाळासाहेबांना आपले राजकीय गुरु, आपलं राजकीय दैवत मानणारे राज्यातले त्यांचे कानाकोपऱ्यातून आलेले शिवसैनिक या दिवशी अभिवादन करत असतात, आपली भावना व्यक्त करत असतात। अत्यंत असा कठीण प्रसंग असतो या दिवशी, कारण आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणं असेल किंवा आपली आदरांजली या निमित्तानं व्यक्त करणं। रश्मी ठाकरेंनीही अभिवादन केलेलं आहे। आदित्य ठाकरेही सोबत आहेत। शिवसेना नेत्यांपैकी अनिल देसाई, अरविंद सावंत, माजी महापौर महादेव देवळे असे अनेक नेते, अनेक शिवसैनिक आपण बघू शकतो। सध्या बाळासाहेबांना अभिवादन करण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे। दिनेश, राज ठाकरे किती वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील, काय माहिती मिळते? त्यांच्या नेत्यांकडून किंवा त्यांच्या सोशल मीडियाकडून जी माहिती देण्यात आली आहे, 11:30 वाजता राज ठाकरे इथे येतील आणि जवळपास 11 वर्षांनी राज ठाकरे स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात। याआधी 2014ला बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज ठाकरे हे स्मृतिस्थळावर आले होते आणि तेव्हा ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याचा किंवा एकत्र येण्याचा योग जुळून आला होता। गेल्या 4 महिन्यांमध्ये अनेकदा हा योग जुळून आलेला आहे आणि ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना स्मृतिदिनीही दोन्ही ठाकरे एकत्र पाहायला मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काही सूचना करत आहेत। आपण ही सध्याची थेट दृश्य बघू शकतो। संवाद साधला जातो आहे आणि काही सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलेल्या आहेत। खरं तर आज राज्यातल्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक, शिवसेना नेते, पदाधिकारी हे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर पोहोचतील। नोव्हेंबर हा सर्व शिवसैनिक, शिवसेना नेते, बाळासाहेबांच्या चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक असा दिवस आहे। ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो। छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरची अगदी हाकेच्या अंतरावर बाळासाहेबांचं स्मारक, राष्ट्रीय स्मारक उभं राहत आहे आणि लवकरच या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे। स्वतः उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे केलेल्या तयारीची पाहणी करताहेत। शिवसेना नेते आणि शिवसैनिकांशी संवाद साधताहेत। ही सध्याची थेट दृश्य छत्रपती शिवाजी पार्क, जे शिवतीर्थ म्हणूनही ओळखलं जातं, त्यातली ही थेट दृश्य आहेत।
नक्कीच दिनेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. स्मृतीस्थळावर येत अभिवादन केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे सुद्धा आता स्मृतीस्थळावर पोहोचतील. दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा एकत्र या ठिकाणी पाहता येणार आहे. काही वेळापूर्वी ज्या वेळेला उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले होते त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि जवळपास 11 वर्षानंतर राज ठाकरे हे स्मृतीस्थळावर येत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालेलं होतं. वरळी डोममध्ये मराठीच्या मुद्द्यावरून जी पहिली सभा झालेली होती त्याच्यामध्ये दोन बंधू एकत्र, दोन कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्याच्यानंतर अनेक कौटुंबिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याच्यानंतर निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना दिलेली भेट याच्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र दिसलेले होते आणि आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यामध्ये एक सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंमधला दुरावा हा मिटलेला आहे. त्याच्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या होत्या. मात्र आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी एक भावनिक दिवस म्हणावा लागेल, कारण आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर राज्याच्या कानाकोपऱ्यामधून शिवसैनिक आणि मनसैनिक या ठिकाणी पोहोचत आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी या ठिकाणी येत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आणि आता काही वेळातच राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील. त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन बंधू एकत्र जे आहेत ते एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळतील. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचलेत आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत. 11:30ची वेळ आहे. शिवसेनेचे सर्वच महत्त्वाचे नेते आज सकाळपासूनच या ठिकाणी या परिसरामध्ये आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे. आजच्या दिवशी रक्तदान शिबिरासारखा कार्यक्रम जो आहे तो शिवसेनेकडून आयोजित केला जातो. बाळासाहेब ठाकरे यांना वेगळ्या पद्धतीने शिवसैनिक अभिवादन करत असतात. विविध